कांचन पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाउजला नवीन लुक दिला असा डिझाइन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करू। तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे। डिझाइन बनवण्यासाठी सुंदर असा आपण इथं डिझाइन बनवणार आहोत, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया। ब्लाउजची उंची टोटल आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी आपण इथं टोटल 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 7 घेतलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। गळ्याची रुंदी आपण इथं 4 इंच घेणार आहोत, बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पण 4 इंचवर मार्किंग करून आपण इथं अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पूर्ण जे गळा आपल्याला इथं 10 इंच घ्यायचा आहे। 10 इंचवर मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला गोलाकारमध्ये गळ्याचा आकार द्यायचा आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। वरच्या साईडला आपण इथं गोलाकारचा गळा दिलेला आहे। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला पण आकार देऊया गळ्याचा। डिझाइन आपण इथं बोटनेक गळ्यावर बनवणार आहोत, तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला पण गळ्याचा आकार दिलेला आहे। त्यानंतर आपण इथं कट करून घेऊया। अस्तरवरती जो गळा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे। गळा जे आपण इथं अस्तरवरती जे कट करून घेतलेला आहे, त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे। ब्लाउज पीसच्या वरती आपल्याला अगदी व्यवस्थित अस्तर आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा आहे। जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं पूर्ण गळ्याला टीप मारून घेऊया। अगदी फिनिशिंगने आपल्याला इथं पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायचा आहे। जसा गळा आपण कट केलेला आहे तर तसाच आपल्याला इथं पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये। तर पूर्ण गळ्याला आपण इथं टीप जे मारून घेतलेला आहे, त्यानंतर जो आतला कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया ब्लाउजचा। त्यानंतर खालचा पण आपण इथं कपडा जे कट करून घेऊया। तर गळा जो आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत गळ्याच्या साईडला। त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जे अगदी व्यवस्थित हे आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे अस्तर आपल्याला, बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर कापड जे आपण इथं आतल्या साईडचं अशा प्रकारे बाहेर काढून घेऊया, बघू शकता अशा प्रकारे आपण इथं बाहेर काढलेलं आहे कापड। त्यानंतर आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला। दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे। अगदी व्यवस्थित फिनिशिंगने आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला जे हे दाब टीप जे मारून घेतलेले आहे आपण इथं। त्यानंतर ब्लाउजच्या साईडला पण आपल्याला इथं पूर्ण टीप मारून घ्यायचा आहे। जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही कापड, त्यासाठी आपण इथं पूर्ण साईडला टीप मारून घ्यायचा आहे। तर पूर्ण ब्लाउजच्या साईडला आपण इथं टीप मारून घेतलेला आहे। त्यानंतर जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे। जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण इथं कट करून घेतलेला आहे। त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडला, बघू शकता अशा प्रकारे फोल्ड करून आपण इथं दोन्ही साईडला टक्स मारून घेणार आहोत। तर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टक्स मारून घेऊया।
त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला कमरपट्टी लावून घ्यायचं आहे। कमरपट्टी लावण्यासाठी 1.5 इंचाची आपण इथं पट्टी कट करून घेतलेली आहे। ह्याला डबल फोल्ड करून आपण इथं ठेवून अशा प्रकारे टिप मारून घेणार आहोत। तर कमरपट्टी आपण इथं लावून घेतलेली आहे। कमरपट्टीला आपल्याला बाहेरच्या साईडला फोल्ड करून कमरपट्टीवरती आपल्याला इथे एक दाब टिप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला कमरपट्टी अगदी व्यवस्थित इथं सेट होतो। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कमरपट्टीवर पण इथं दाब टिप मारून घेतलेले आहे। त्यानंतर कमरपट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आपल्याला। तर बघू शकता फिनिशिंग आपला गळा जो इथं तयार केलेला आहे याच्यावरती सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवायला घेऊया। डिझाईन बनवण्यासाठी वेगळ्या कलरचा कपडा घेतलेला आहे, चौकोनी शेपमध्ये कट करून बघू शकता अशा प्रकारे 3 इंचाचा। त्यानंतर आपल्याला इथं सुई घ्यायचा आहे। कापडाच्या एका कोपऱ्याला अशा प्रकारे आपल्याला सुई ठेवून कापड जे आपल्याला सुईमध्ये गुंडाळून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे अर्धा आपण इथं कापड गुंडाळून घेतलेला आहे। त्यानंतर साईडचा जो उरलेला कपडा आहे आपल्या अशा प्रकारे फोल्ड करून ह्याला आपल्याला इथे दोरी गुंडाळून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथे गाठ मारून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं एक डिझाईन इथं तयार केलेला आहे अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला दुसरे एक दाखवते। बघू शकता अशा प्रकारे एका कोपऱ्याला सुई ठेवून त्याला कपडा गुंडाळायचा आहे। त्यानंतर खालचा जो कपडा उरलेला अशा प्रकारे आपल्याला इथं फोल्ड करून अशा प्रकारे दोरी गुंडाळून आपल्याला गाठ मारून घ्यायचा आहे। हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे खूप सारे आपण इथं डिझाईन जे बनवून घेतलेले आहे गळ्याला लावण्यासाठी। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक एक हे जे कळ्या बनवलेल्या आपण इथं गळ्याला लावून घेऊया अगदी चिटकून। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी चिटकून आपल्याला एक एक करून हे कळ्या जे आहे पूर्ण गळ्याला इथं लावून घ्यायचं आहे। अगदी फिनिशिंग आपल्याला इथं डिझाईन जे आहे लावून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला। तुम्ही पण हा व्हिडिओ बघून हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा। खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे मी। बघू शकता पूर्ण गळ्याला डिझाईन जे आहे आपण इथं लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं लेस लावून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं जाड लेस घेतलेला आहे। पूर्ण गळ्याला आपण इथं फिनिशिंगनं लेस लावून घेणार आहोत। गळ्याच्या अगदी जवळ ठेवून आपल्याला इथे लेस लावून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला। बऱ्याच बायकांना काहीतरी नवीन डिझाईन बनवायचं असतं, तर कसं बनवायचं सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल हा डिझाईन। तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा। बघू शकता अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं सिंपल असं लटकन बनवलेलं आहे। त्यानंतर लटकनला ओपन करून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथं जे डिझाईन बनवलेलं आहे त्याच्या खालच्या साईडला एक एक करून आपण इथं गोल्डन कलरचे मणी लावून घेणार आहोत, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसेल। बघू शकता अशा प्रकारे आपण इथे एक एक मणी जे आहे चिटकून घेणार आहोत। तुम्ही सुई दोऱ्याने पण लावू शकता। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला मोती जे आहे लावून घेतलेलं आहे, किती सुंदर वाटत आहे। त्यानंतर जे दोन्ही गळ्याचे टोक आहेत आपण इथं सुई दोऱ्याने जॉईंट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला इथं सुई दोऱ्याने टाके मारून घ्यायचे आहेत दोन्हीला। बघू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थित आपण इथे 2-3 वेळा गाठ घालून जॉईंट करून घेणार आहोत। तर आपण इथं सिंपल असं लटकन बनवून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला इथं गळ्याच्या वरच्या साईडला ठेवून हिला टिप मारून घ्यायचं आहे लटकनला। लटकनला आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे। त्यानंतर वरच्या साईडला आपण थोडे दोरी सोडलेले अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचं। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला फ्लावरचा आकार देऊन हे लटकन जे आहे लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं लटकनवरती आपल्याला इथं सेंटरमध्ये एक बटन लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसेल। बघू शकता खूप सुंदर आणि कमी वेळात आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे। बघू शकता हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। किती छान लुक आलेला आहे, तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल हा डिझाईन। तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा, किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल। बघू शकता किती फिनिशिंग आपण इथं सुंदर असं डिझाईन इथं तयार केलेलं आहे।
हा बोटनेकचा गळा मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे, तर असा ट्रेंडिंगचा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. डिझाईन मला कसा झालेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे. डिझाईन बनवण्यासाठी सुंदर असा आपण इथं डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. बघू शकता हा आपला ब्लाउज पीस आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे. रुंदी टोटल आपण 10 घेतलेली आहे. शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 म्हणजे 2.5 इंच घेणार आहोत. गळ्याची उंची आपण इथं 9.5 इंच घेणार आहोत. तर 9.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे म्हणून येतो. खालच्या साईडला 3 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याचा आकार जो आहे दिलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती गळा जो आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे गळा जो आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीस वरती अगदी व्यवस्थित अस्तर जे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे वरच्या साईडला ठेवून. त्यानंतर साईडला पिन वगैरे लावून घेऊया. टीप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला अगोदर टीप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण इथं टीप जे मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण टीप मारून घेऊया. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. आपल्या गळ्याचा शेप जे आहे बिघडला नाही पाहिजे. अगदी व्यवस्थित आपण इथं फिनिशिंगनं गळ्याला पूर्ण टीप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाउजचा जो कपडा आहे आपला गळ्याचा इथं कट करून घेऊया. तर गळा जो आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर साईडला आपल्याची इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथं पिन वगैरे काढून अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे आपल्याला ओपन करून घ्यायचं म्हणजे पलटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थित आपण इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर अगोदर आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचा आहे कमरपट्टीला. तर अशा प्रकारे खालच्या साईडला आपण इथं फिनिशिंगनं दाब टीप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर गळ्याला पण आपल्याला अगदी व्यवस्थित इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला. तर अशा प्रकारे गळ्याला आपण इथं दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउजच्या साईडला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो तेव्हा कपडा इकडे तिकडे होणार नाही, गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचा आहे. तर साईडला आपण इथं टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचं आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचं आहे. बघू शकता दुसरीकडे पण आपण टक्स मारून घेऊया अशाच प्रकारे. तर बघू शकता फिनिशिंगनं आपण इथं गळा जे आहे तयार केलेला आहे. ह्याच्यावरती सुंदर असा आता आपण ह्याच्यावरती डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी 3 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. उलट्या साईडनं फोल्ड करून आपल्याला ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. डबल फोल्ड करून बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये 3 इंचाची पट्टी घेऊन आपल्याला इथं फोल्ड करून टिप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पट्टीला आपण इथं टिप मारून घेतलेल्या आहे. पट्टीला आता आपण इथं पलटून घेऊया. पट्टी जे आहे अगदी व्यवस्थित आपण इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर 4-4 इंचाची मार्किंग करून आपल्याला इथं छोटे छोटे पट्ट्या जे आहे कट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये 4-4 इंचाच्या आपण इथं पट्ट्या जे आहे कट करून घेतलेल्या आहे अशा प्रकारे डिझाईन बनवण्यासाठी. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. वरच्या साईडला आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. अगोदर बघू शकता गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे फिनिशिंगनं. तर एका साईडला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे बघू शकता. त्यानंतर अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण आपण इथं लेस जे आहे लावून घ्यायचं आहे गळ्याला. तर दोन्ही साईडला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे.
त्यानंतर चॉकनं आपल्याला वरच्या साईडचा जो कोपरा आहे आपण इथं अशा प्रकारे रेष मारून घेऊया। त्यानंतर आपण जे पट्ट्या बनवलेल्या अशा प्रकारे ठेवून आपल्याला इथे एक एक करून टिप मारून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एकाच्या खाली एक ठेवून आपण इथं टिप मारून घेणार आहोत पूर्ण पट्ट्या ज्या आहे। अगदी फिनिशिंगनं आपल्याला हे पट्ट्या एकाच्या खाली एक लावून घ्यायचं आहे अगदी जवळ। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये। त्यानंतर आपल्याला इथे सेंटरमध्ये थोडं गॅप सोडायचं आहे, म्हणजे आपल्याला तिथं फ्लावर लावून घेण्यासाठी आपण सेंटरमध्ये थोडं गॅप सोडलेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण पट्ट्या जे आपण इथं गळ्याला जे आहे लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे। त्यानंतर पट्टीच्या सेंटरमध्ये आपल्याला परत एकदा टिप मारून घ्यायचं आहे। बघू शकता पट्टीच्या सेंटरमध्ये आपण इथं टिप मारून घेणार आहोत 2.5 इंचावर। तर अशा प्रकारे पट्टीच्या सेंटरमध्ये आपण इथं पूर्ण पट्ट्यावरती टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर बाहेरच्या साईडची जी पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून ह्याच्यावरती परत एकदा टिप मारून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये साईडची जी पट्टी आपल्याला इथं डबल फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचं आहे। एक एक पट्ट्या आपण इथं फोल्ड करून टिप मारून घेतलेला आहे। बघू शकता अशा प्रकारे फिनिशिंगनं जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण इथं कट करून घेऊया पट्ट्याच्या। त्यानंतर आपल्याला इथं पट्टीवरती लेस लावून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। बऱ्याच बायकांना ब्लाऊज शिवून घ्यायचा असतो तर डिझाईन कसा बनवायचा सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे मी। तर बघू शकता पूर्ण गळ्याला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला पण। त्यानंतर आपण इथं ब्लाऊजला अजून थोडा नवीन लुक देण्यासाठी खालच्या साईडला फ्लावर बनवणार आहे। तर चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे 3 इंचाचा। अशा प्रकारे आपल्याला सुई घ्यायचा आहे। एका कोपऱ्याला आपल्याला इथं कपडा गुंडाळून अशा प्रकारे आपण इथं फ्लावर तयार करून घेणार आहोत। एक्स्ट्रा जो कपडा आहे आपण इथं अशा प्रकारे गुंडाळून त्याला दोरीने गाठ मारून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। तर अशा प्रकारे दोरीने आपण इथं गाठ मारून घेतलेला आहे। साईडचा एक्स्ट्रा जो कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे कळी जे आपण तयार केलेले आहे। त्यानंतर तुम्हाला एक दाखवते। कोपऱ्याला आपण इथं सुई ठेवून कपडा जे आहे गुंडाळून ह्याच्यामध्ये अशा प्रकारे फ्लावर तयार करणार आहोत। फ्लावरचा हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कसं फ्लावर बनवलेलं आहे। 2-3 वेळा गाठ घालूया। त्यानंतर आपल्याला इथं सुई दोरा घ्यायचा आहे। सुई दोऱ्यामध्ये आपल्याला एक एक कळ्या जे आहे इथं घालून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये तुम्ही एक एक कळ्या जे आहे आपण इथं अगदी व्यवस्थित घालून गाठ मारून घेऊया फ्लावरला। 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचं आहे। बघू शकता सुंदर असा फ्लावर आपण इथं तयार केलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं फ्लावरच्या खालच्या साईडला लावण्यासाठी आपण इथं लटकन बनवणार आहोत। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला 2 वेळा फोल्ड करून सेंटरमध्ये नॉट ठेवून परत एकदा फोल्ड करून आपल्याला ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये फोल्ड करून ह्याच्यावरती टिप मारून घेऊया। तर सिंपल असं आपण इथं खालच्या साईडला लटकन जे आहे तयार केलेलं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ओपन करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं सुई दोरा घ्यायचा आहे। ब्लाऊजला जे आपण इथं पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला इथं सुंदरसं फ्लावर बनवून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे सुई दोऱ्याने आपण इथं वाहून सुंदर असं फ्लावर तयार करणार आहोत। तर अशा प्रकारे एक फ्लावर आपण इथं बनवून घेतलेला आहे। बघू शकता तुम्हाला दुसरा पण दाखवते। फक्त वरची पट्टी घेऊन आपल्याला इथं सुई दोऱ्यामध्ये वाहून अशा प्रकारे इथं फ्लावर तयार करायचा आहे। खालची पट्टी आपल्याला घ्यायची नाही, फक्त वरची पट्टी घेऊन आपण अशा प्रकारे फ्लावर बनवून घेणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला नवनवीन बघायला भेटतील। बघू शकता अशा प्रकारे फ्लावर आपण तयार केलेला आहे। पूर्ण गळ्याला अशाच प्रकारे आपण इथं फ्लावर बनवून घेऊया। त्यानंतर फ्लावरच्या वरच्या साईडला आपल्याला इथे एक मणी लावून घ्यायचे आहेत। बघू शकता गोल्डन कलरचे। फ्लावरच्या वरच्या साईडला आपण इथे एक एक मणी जे आहे चिटकून घेऊया। तर अशा प्रकारे मणी जे आहे आपण इथे लावून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याला इथे लटकन बनवायचं आहे। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये।
दोन्ही लटकन जे आहे आपण इथं ओपन करून घेऊया. बघू शकता सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे बनवून घेतलेलं आहे दोन्ही. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजच्या गळ्याला लावून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला लटकन जे आहे आपण इथं लावून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर खालच्या साईडला आपण इथं फ्लावर पण लावून घेऊया. अगोदर आपण इथं लटकन लावून घ्यायचं आहे, जे दोरी आपण सुरुवातीला बनवलेले आहे. अशा प्रकारे डबल फोल्ड करून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर वरच्या साईडला जी आपण दोरी सोडलेली आहे, अशा प्रकारे आपण इथं फ्लावरचा आकार देऊन ह्याला टिप मारून घेणार आहोत. बघू शकता दोरी आपण इथं लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथं फ्लावर पण लावून घेऊया. तर दोरीच्या वरती आपण इथं फ्लावर ठेवून टिप मारून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. त्यानंतर आपण इथं फ्लावरला अजून थोडं नवीन लुक देण्यासाठी फ्लावरवरती एक बटन लावून घेऊया, म्हणजे आपला गळा जो आहे अजून उठून दिसेल. बघू शकता अशा प्रकारे कमी वेळेत आणि खूप सुंदर असा आपला इथं डिझाईन जे आहे तयार झालेला आहे. हा डिझाईन आता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. बऱ्याच बायकांना ब्लाऊज शिवून घ्यायचं असतं तर डिझाईन कसा बनवायचा त्यांना सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. बऱ्याच वेळेस आपल्याला तर डिझाईन बनवायचं असतो तर कसा बनवायचा सुचत नाही, बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतं. तर हा व्हिडिओ बघून तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. हा डिझाईन खूप आता ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसं झालेलं आहे. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने हे ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.